आषाढ महिना सुरू झाला, की अगदी घरोघरी बनवले जातात ते म्हणजे तळणीचे पदार्थ आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे मस्त खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या. तर बऱ्याच वेळेस गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवल्यानंतर एकतर त्या वातड होतात किंवा नरम पडतात. पाहिजे तशा त्या खुसखुशीत बनत नाही. पण तुम्ही इथे ह्या कापण्या बघू शकता. अगदी मस्त खुसखुशीत अशा कापण्या इथे बनवून आपल्या तयार झालेल्या आहे. अजिबात तेलकट नाही किंवा नरमसुद्धा नाही आणि वातड देखील नाही. ह्या अशा खुसखुशीत अशा कापण्या बनवण्याचं अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर सर्व पिठांचं प्रमाण अगदी परफेक्ट असेल ना, तर कापण्यासुद्धा अगदी संपेपर्यंत अशाच मस्त खुसखुशीत अशा राहतात. अगदी परफेक्ट असं प्रमाण आणि अगदी बारीक-सारीक टिप्स तुमच्यासोबत मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला इथे 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर गूळ घेताना हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर सुरीच्या मदतीने अगदी बारीक असा गूळ इथे मी चिरून घेतलेला आहे. म्हणजे गूळ जो आहे ना, तो पाण्यामध्ये अगदी पटकन असा वितळला जातो. आता ज्या वाटीने आपण 1 वाटी गूळ घेतला, सेम तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी गूळ, त्यासाठी 1 वाटी पाणी असं समप्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. आता हा जो गूळ आहे ना, हा पाण्यामध्ये आपल्याला छान वितळवून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर वगैरे अजिबात ठेवायची गरज नाही आहे किंवा पाणी देखील गरम करून घ्यायचं नाही आहे. बऱ्याच वेळेस काय होतं ना, हे पाणी आपण जेव्हा गरम करून घेतो, पाणी जर खूप जास्त गरम झालं, तर मग आपल्या कापण्या आहेत ना, त्या वातड बनतात. तर अशा पद्धतीने जर गूळ अगदी बारीक चिरून घेतला नाही, की तो पटकन पाण्यामध्ये वितळतो. हाताने याला चांगलं मिक्स करून घेतलं. हे बघा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता हे पाणी आपण साईडला ठेवून देऊ. आता त्यानंतर एक छोटी परात घेतलेली आहे. त्यामध्ये सर्व पिठं आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर 2 वाटी इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ घेताना ते अगदी न चाळताच इथे मी घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य मोजण्यासाठी घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप घ्या, म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट असेल तर कापण्यासुद्धा अगदी परफेक्ट होतात. आता त्यासाठी अगदी पाव वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि तेवढंच पाव वाटी आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. तर साखरेमध्येच इथे वेलची पावडर मी दळून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे. बडीशेपला थोडंसं कुटून घेतलेलं आहे, ती यामध्ये घालूया. जर तुम्हाला सुंठ पावडर असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे ती देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. अगदी सोपं प्रमाण आहे. 2 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी पाव वाटी बारीक रवा आणि पाव वाटी बेसन घ्यायचं आहे आपल्याला. आता हे संपूर्ण साहित्य चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता मस्त खुसखुशीत अशा कापण्या आपल्याला बनवायच्या आहे. त्यासाठी यामध्ये आपण तुपाचं मोहन घालणार आहोत. तर तुपाचं मोहन किती घालायचं? जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने बरोबर 3 चमचे एवढं इथे मी हे तूप घेतलेलं आहे आणि तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. अगदी कडकडीत असं धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही आहे. थोडंसं गरम करून घेऊया. तर हे बघा तूप इथे मी गरम करून घेतलेलं आहे. आता तूप यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि संपूर्ण पिठाला हे तूप चांगलं लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला ना तूप थोडं गरम असल्यामुळे चमच्याने याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर हाताने संपूर्ण तूप तुम्ही पिठाला चांगलं व्यवस्थित असं लावून घेऊ शकता. यामुळे ना कापण्या खूप छान मस्त खुसखुशीत होतात. अजिबात नरम होत नाही किंवा वातड देखील होत नाही आणि आपण यामध्ये रवा घातलेला आहे, बेसन पीठ घातलेलं आहे, त्यामुळे सुद्धा कापण्या अगदी मस्त होतात. फक्त रवा घेताना जो बारीक रवा असतो ना 0 नंबरचा, तो रवा इथे आपल्याला वापरायचा आहे. तर हे बघा संपूर्ण पिठाला तुपाचं मोहन लावून झालेलं आहे. अशा पद्धतीने मूठ वळून बघितली, अगदी परफेक्ट अशी मूठ वळल्या जाते. म्हणजे आपलं तुपाचं मोहन अगदी बरोबर आहे. जर असं वाटते की मूठ वळल्या जात नाही, तूप कमी वाटत असेल, तर थोडंसं एखादा चमचा तूप अजून तुम्ही यामध्ये घालू शकता. आता जे गुळाचं पाणी होतं ना, ते इथे मी गाळून घेतलेलं आहे एका ग्लासमध्ये आणि आता थोडं-थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मध्यम असं आपल्याला हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त सैलसर देखील नाही. जर पीठ तुमचं खूप पातळ झालं किंवा सैलसर झालं ना, तर मग कापण्या पाहिजे तशा खुसखुशीत होत नाही. तर अशा पद्धतीने थोडंसं मध्यम असं पीठ आपल्याला इथे हे भिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे. आता आपलं जेवढं गुळाचं पाणी होतं ना, त्यातलं साधारण 3 ते 4 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी अधिक इथे लागू शकतं. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं याला झाकून ठेवायचं, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे 10 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा याला चांगलं मळून घेऊया, म्हणजे यातला जो रवा आहे ना, तो अगदी छान व्यवस्थित असा भिजला जातो. आता याचे गोळे करून घ्यायचे आहे. साधारण 3 गोळे इथे मी करून घेते ह्या पिठाचे. तर पीठ बघू शकता खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त सैलसर देखील नाही, असं मध्यम पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे.
आणि लगेच आता आपण याच्या कापण्या बनवायला घेऊया. उरलेल्या पिठावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे. तर आता याची पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. तर ही पोळी लाटताना इथे आपल्याला अजिबात तेलाचा किंवा पिठाचा वापर करायचा नाही आहे, काहीच वापरायचं नाही आहे. फक्त अशीच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि कापण्या बनवतोय त्यासाठी पोळी थोडीशी आपल्याला जाडसर ठेवायची आहे. अगदी पातळ अशी पोळी लाटायची नाही आहे, मी तुम्हाला दाखवतेच. अगदी थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहेत, म्हणजे छान खुसखुशीत अशा कापण्या बनवून तयार होतात. तर हे बघा, अशा पद्धतीने पोळी लाटून घेतली की त्यानंतर वरून थोडीशी आपल्याला खसखस घालायची आहे. तर आवडीप्रमाणे तुम्ही खसखस देखील इथे कमी अधिक करू शकता. खसखस घातल्यानंतर पुन्हा एकदा याला थोडंसं असं लाटण्याने फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस पिठामध्ये अगदी छान व्यवस्थित अशी लागल्या जाते. आता पोळीची तुम्ही इथे जाडी बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने थोडीशी जाडसरच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता यानंतर याला आपण कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने कापण्या बनवताना त्यामध्ये थोडासा रवा आणि बेसन पीठ घातल्यामुळे अगदी मस्त खुसखुशीत अशा ह्या कापण्या बनवून तयार होतात आणि चवीला देखील अजून छान लागतात. फक्त गव्हाचं पीठ न वापरता हे सर्व पीठं वापरायचे आहेत आपल्याला. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी कापण्या कट करून घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. खूप जास्त पातळ करायच्या नाही आहेत. पातळ जर केल्या तर मग त्या कडक होऊ शकतात तळल्यानंतर. आता ह्या सर्व कापण्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जर तुम्हाला हवं असेल तर सर्व पिठाच्या एकाच वेळेस कापण्या तयार करून घेऊ शकता आणि मग नंतर एकाच वेळेस तळायला घेतल्या तरी देखील चालतील. आता ह्या कापण्या आपण तळून घेऊया. त्यासाठी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल खूप कडकडीत गरम नको आहे, अगदी मध्यम तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या एक एक करून कापण्या सोडायच्या आहेत. हे बघा, कापण्या टाकल्यानंतर अगदी पटकन अशा त्या वरती येतात आणि कापण्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सतत झाऱ्याने त्याला आपल्याला अलटी-पलटी करत राहायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने छान एकसारख्या रंगावर अशा ह्या कापण्या तळल्या जातात. आणि गॅस फुल करायचा नाही आहे. फुल गॅसवर कापण्या पटकन लाल होतील आणि आतमध्ये त्या कच्च्याच राहतात. त्यामुळे अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान मस्त बदामी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. तर हे बघा, सतत असं चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे एकसारख्या रंगावर तळल्या जातात. तर अशा पद्धतीने छान बदामी रंग आला की लगेच काढून घ्यायचा आहे, कारण तळल्यानंतर अजून त्याला थोडासा डार्क रंग येतो. आणि कापण्या तळताना गॅस अगदी लो टू मीडियम ठेवला ना की आतपर्यंत कापण्यासुद्धा अगदी छान व्यवस्थित अशा तळल्या जातात आणि बाहेरून देखील अगदी त्या करपत नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे. तर मस्त अशा बदामी रंगावर आपल्या ह्या कापण्या तळून झालेल्या आहेत. आता ह्या कापण्या आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरी बॅच देखील इथे मी तळून घेतलेली आहे. हे बघा, तर अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाच्या आपल्याला इथे या कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत. सर्व पिठाच्या कापण्या आपल्याला अगदी एकसारख्या रंगावर अशा तळून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, दुसरी बॅचसुद्धा इथे आपली तळून झालेली आहे. आता काढून घेऊया. तर अगदी मस्त खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या इथे आपल्या बनवून तयार झालेल्या आहे. अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. कापणी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही आवाज ऐकू शकता. अगदी मस्त खुसखुशीत होतात. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेलं सर्व प्रमाण अगदी अचूक तुम्हीसुद्धा जर घेतलं ना तर तुमच्यासुद्धा कापण्या अशाच पद्धतीने अगदी मस्त परफेक्ट खुसखुशीत अशा बनवून तयार होतील. फक्त घरातली कुठली एखादी वाटी किंवा कप घ्या आणि त्याच्याने सर्व साहित्य मोजून घ्या, म्हणजे कापण्या अजिबात बिघडत नाही. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ह्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या घरी नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.